नमस्कार, मी विशाल परदेशी. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. एनसीबीच्या कारवायांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांना लक्ष्य केले. समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार असल्याचं जाहीर आव्हान अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलं. समीर वानखेडे यांनी कुणाच्या सांगण्यावरून कारवाई केली असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तर मलिकांच्या वक्तव्यावर आता समीर वानखेडेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मलिकांच्या वक्तव्यांना योग्य उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया वानखेडेंनी दिली आहे. तर अशा प्रकारे सरकारी अधिकाऱ्यावरच खोटे आरोप करणं दुर्दैवी असल्याचंही वानखेडे म्हणाले. हे बोगस केसेस आहे, फर्जी केसेस आहे, आम्ही सिद्ध केल्याशिवाय थांबणार नाही. आणि हे अधिकारी आणि भाजपचे नेते कुठेतरी लोकांवर दबाव निर्माण करून, दहशत निर्माण करून हजारो कोटी वसुली करण्याचा धंदा या संस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि त्यांना एक्सपोज केल्याशिवाय नवाब मलिक थांबणार नाही. मी आज आव्हान देतो त्या वानखेडेला की वर्षभराच्या आत तुझी नोकरी जाईल आणि तू आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी पुढे आला होता. तुझ्या तुरुंगावास या जनता देशातली पाहिल्याशिवाय थांबणार नाही. आज या मंचापासून तुला आवाहन करतोय. किती बोगस माणूस आहे, आमच्याकडे पुरावे आहे. याच्या बाप बोगस होता, हा स्वतः बोगस आहे, याच्या घरातली लोक बोगस आहे. आणि इतका बोगसगिरी केलेली आहे. पुरावे सादर केल्यानंतर एक दिवस ही नोकरीत राहू शकत नाही आणि तुरुंगवास याच्या निश्चित आहे. ते पुरावे आगामी काळामध्ये आम्ही काढणार आहोत. मी हे सांगतो की वारंवार 15 दिवसापासून माझी मृत आईवर, माझे रिटायर्ड वडिलांवर, माझी बहिणीवर कंटिन्युअसली अटॅक, घाण शब्द आणि पर्सनल अटॅक्स, मी याचं पूर्ण खंडन करतो. ते खूप मोठे मंत्री आहेत, त्यांना राईट असेल बहुतेक लोकांची इन्सल्ट करायची, बट आय एम अ व्हेरी स्मॉल गव्हर्मेंट सर्वंट. मी माझं फक्त काम करतो आहे. जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अँटी ड्रग ऑपरेशन करण्यासाठी जर जेल आहे तर आहे, मी स्वागत करतो त्याचं. जर देशसेवासाठी हे करणार माझ्याबरोबर. दरम्यान नवाब मलिक अशी वक्तव्य करत असल्याने त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. केंद्रीय यंत्रणेच्या विरोधात ज्या केंद्रीय यंत्रणेने केलेली कारवाई एक नव्हे तर दोन न्यायालय उचलून धरत आहेत, अशा वेळेला या त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप करतायत. त्यामुळे नवाब मलिक ड्रग पेडलर आणि त्यांना पाठिंबा देणारे सर्व त्यांच्या आघाडीतले राजकीय नेते यांची सखोल चौकशी ही एखाद्या हायकोर्ट सिटिंग जजच्या मार्फत किंवा केंद्रीय यंत्रणेच्या मार्फत झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. तर नवाब मलिक बेताल वक्तव्य करत असून स्वतः तर तुरुंगात जाणार नाही ना, याची काळजी त्यांना असावी किंवा त्यांची काळजी त्यांनी घ्यावी असं वक्तव्य प्रवीण दरेकर यांनी केलं. मला वाटतं नवाब मलिक यांच्या ज्या पद्धतीनं वक्तव्य येत आहेत, म्हणजे कोणतरी न्यायालय असल्यासारखं निर्णय द्यायला लागलेत, निकाल द्यायला लागलेत, महत्त्वाच्या तपास यंत्रणांवर संशय व्यक्त करायला लागलेत आणि बेताल वक्तव्य त्यांची सुरू झालेत. आपण स्वतः तुरुंगात जाणार नाही याची नवाब मलिकनी काळजी करावी, समीर वानखेडेंना तुरुंगात पाठवण्यापेक्षा. मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी आत्तापर्यंत 6 ठिकाणी एनसीबीनं कारवाई केली. या कारवाईत महत्त्वाचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागलेत. 2 दिवसात एनसीबीने बांद्रा, नालासोपारा, CST, इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि नवी मुंबई अशा 6 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत अनन्या पांडेचंही घर आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही एनसीबीकडून शोध मोहीम सुरू आहे. बोलूयात आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी सुष्मिता पदाने आपल्याबरोबर आहेत का. सुष्मिता, या सगळ्या घडामोडींवरती तू लक्ष ठेवूनस. आणखीन काही महत्त्वाचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागल्याचं समोर येत आहे, ज्या अनुषंगाने ही शोध मोहीम जी ती केली जाते का? तर आता ज्या पद्धतीच्या घटना आज दिवसभर घडल्या होत्या त्याच्यामध्ये अनन्या पांडेचं घर हे सगळ्यांच्या समोर होतं, कारण तिथं सर्चसाठी NCBचं पथक पोहोचलं होतं. परंतु आज एकाच दिवशी 6 ठिकाणी NCBचं पथक
हे जाऊन धडकलेलं होतं. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी हे छापे टाकले होते. अगदी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या परिसरामध्ये असेल, बँड्रामध्ये असेल, अंधेरीमध्ये असेल, CST असेल, नालासोपारा, बोरिवली अशा अनेक ठिकाणी, अशा एकूण 6 ठिकाणी NCBकडनं सर्च ऑपरेशन्स हे करण्यात आलेले होते. त्यात काही महत्त्वाचे धागेदोरे सुद्धा त्यांच्या हाती लागलेले आहेत. मुळातच अनन्या पांडेच्या घरी ज्या वेळेला NCBचे सगळे अधिकारी पोहोचले तेव्हा याचा थेट संबंध हा ड्रग्ज पेडलिंगशी नसून त्याचा थेट संबंध हा कुठेतरी आर्यन खान प्रकरण असेल, क्रूजवरती ज्या पद्धतीने ड्रग्ज पार्टी करण्यात येत होती त्या संपूर्ण प्रकरणाशी होता. त्याचे व्हॉट्सॲप चॅटसुद्धा एक महत्त्वाचा धागादोरा होता. याकरता NCBनं अनन्या पांडेकडचे 2 मोबाईल, लॅपटॉप्स आणि इतर काही महत्त्वाचे गॅजेट्स जे होते ते ताब्यात घेतलेले आहेत. त्यांचा फॉरेन्सिक रिपोर्टसुद्धा या चौकशीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या चॅट्समध्ये इतरसुद्धा काही सेलिब्रिटींच्या मुलांची किंवा इतरसुद्धा व्यक्तींची नावं असू शकतात. ज्या ग्रुपमध्ये हे चॅट झाले होते त्यामध्ये सुद्धा काही सेलिब्रिटींची मुलं असल्याचं पाहायला मिळते, परंतु त्याबद्दल अजून स्पष्टताही आलेली नाही आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्या अनन्या पांडे ही 11 वाजता पुन्हा NCB कार्यालयामध्ये येणार आहे. तिला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात येणार आहे. तिची चौकशी होणार आहे आणि टप्प्याटप्प्यानं या संपूर्ण शोध मोहिमेला एक नवीन स्वरूप येऊन आणखीन काहीतरी मोठी कारवाई NCBकडनं होणं अपेक्षित आहे. एकीकडे वैयक्तिक आरोप होत असले तरी सुद्धा समीर वानखेडे ही कारवाई करतातच आहेत. धन्यवाद सुष्मिता या सगळ्या घडामोडींबद्दल. याबद्दलचा अपडेट आम्ही तुझ्याकडनं घेत राहू. यानंतर पाहूयात पुढली म्हणजे या संदर्भात पुढली कारवाई कशी होते. बघा, मोठमोठ्या सेलिब्रिटींनंतर आता बड्या सेलिब्रिटींची मुलं NCBच्या रडारवरती आली आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यनला क्रूज पार्टी ड्रग प्रकरणात NCBनं अटक केल्यानंतर अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचीही NCBकडून आज चौकशी करण्यात आली. आर्यनच्या मोबाईलमध्ये अनन्याचं व्हॉट्सॲप चॅट सापडल्यानंतर अनन्याला समन्स बजावण्यात आला आणि त्यातच आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ झाली आहे. आर्यन खानच्या कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ झाली. विशेष म्हणजे विशेष NCB कोर्टानं हा निर्णय घेतला आणि त्यामुळे आता NCBची सुई स्टार किडकडे वळल्याचं दिसून येत आहे. अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे NCBच्या निशाण्यावरती आहे. अनन्या पांडेच्या घरी आज सकाळी NCBनं छापा टाकून तपासणी केली आणि तिला दुपारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं. संध्याकाळी 4 वाजता NCBच्या कार्यालयात गेलेली अनन्या 6 वाजता बाहेर पडली आणि त्यामुळे 2 तास चौकशी झाल्यानंतर देखील अनन्याला उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. उद्या सकाळी 11 वाजता अनन्याला NCBनं पुन्हा एकदा चौकशी करता बोलावलं आहे. त्यातच बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं सकाळी आर्थर रोड जेलमध्ये जाऊन आर्यनची भेट घेतली. आर्थर रोड जेलमध्ये बाप लेकाची 10 मिनिटं भेट झाली आणि सकाळी 9:16 शाहरुख आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाला होता आणि त्यानंतर 9:36 शाहरुख जेल बाहेर आला. यावेळी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देता शाहरुख खान निघून गेला. तब्बल 3 आठवड्यांनंतर बाप लेकाची आज तुरुंगात भेट झाली आहे. दरम्यान बुधवारी आर्यन खानला जामीन मिळण्याची शक्यता होती, परंतु विशेष सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळल्यामुळे आर्यनचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम वाढलाय. आर्यन खानचा जामीन अर्ज विशेष सत्र न्यायालयानं फेटाळल्यानंतर मुंबई हायकोर्टात त्यांच्या वकिलांनी अर्ज दाखल केलेला. आज सकाळी ज्यावेळी शाहरुख खान हा आर्यन खानची भेट घेण्याकरता आर्थर रोड जेलमध्ये गेला त्यावेळी ही 3 दृश्य आपण बघतोय. सकाळी 9:16 आतमध्ये जाताना आपण बघतोय त्याला 3 आठवड्यांनंतर बापलेकाची भेट झालेली आहे आणि शाहरुख खान त्याची ही भेट घेऊन बरोबर 9:36 पुन्हा एकदा तो बाहेर पडला. बरं, हे आर्थर रोड जेलमध्ये जाण्याकरता म्हणून नियमाप्रमाणे आज शाहरुख खानने त्याचं आधार कार्ड ओळखपत्र दाखवून आर्थर रोड जेलमध्ये तो गेला आणि त्यानंतर शाहरुखला टोकन दिलं गेलं. पोलिसांच्या देखरेखीत दोघांची भेट झाली आहे. 10 मिनिटं शाहरुख आणि आर्यनची इंटरकॉमवर बातचीत झाली, संवाद झाला. यावेळी भेटण्याची वेळ संपली म्हणून शाहरुखला तिथून निघावं लागलं. त्याबद्दलची माहिती त्याला देण्यात आली आणि शाहरुख स्वतःहून तुरुंगातून बाहेर पडला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. पत्रकार परिषद घेऊन कुठला साखर कारखाना कुणाच्या कारकिर्दीत आणि किती रुपयांना विकला गेला याची सविस्तर माहिती ते देतील, असं खुद्द अजित पवारांनीच म्हटलंय. जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होत असलेल्या टीकेनंतर अजित पवारांनी भाष्य करताना विरोधकांना एक सूचक इशाराच दिला. उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. आता उद्या खुलासा करत असताना अजित पवार कोणत्या साखर कारखान्यांबद्दल माहिती देत आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे आणि याचा खुलासा खुद्द उद्याच ते करतील. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मुद्द्यावरनं भाजपच्या वतीने किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप, त्यानंतर झालेली आयकर विभागाची कारवाई असेल, होणारी चौकशी, ही कारवाई सतत 2 ते 3 दिवस होत होती. पवार कुटुंबियांच्या इतर नातलगांच्या घरी देखील छापे टाकण्यात आले आणि आता उद्या अजित पवार पत्रकार परिषद घेऊन काय खुलासा करतायत हे बघावं लागेल. मला त्याची नीट प्रेस घ्यायची, असं मी उभ्या प्रेस घेणार नाही. मी आज कशा पद्धतीनं सगळी कागदपत्र माझ्याकडे आहे. मी कदाचित आज इथंच घेईल किंवा उद्याच्याला पुण्यात घेईल आणि त्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासून किती कारखाने विकले गेले, कुणाकुणाच्या कारकिर्दीमध्ये विकले गेले, काय किमतीला विकले गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल पत्रकार मित्रांनो, काही कारखाने 3 कोटी, 3.5 कोटी, 4 कोटी, 5 कोटी, काही 12 कोटी, 15 कोटी, 18 कोटी अशा पद्धतीनं विकले गेलेले आहेत. मी कमीत कमी मीडियाच्या पुढे जाणारा आणि वस्तुस्थितीला धरून पुढे चालणारा माणूस आहे. माझ्याबद्दल काही लोकांनी गरळपण ओकण्याचं काम केलं की बेईमानी केली. आपण पत्रकार तर अलीकडे झालेला आहात. मी 90 पासून महाराष्ट्राच्या समाजकारण राजकारणामध्ये काम करतोय. उभा महाराष्ट्र मला ओळखतो की मी बेईमान आहे का शब्दाचा पक्का आहे आणि मी कधी खोटं बोलणार नाही जोपर्यंत जनतेचा पाठिंबा आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये कधी बेईमानी केली नाही. बेईमानी आमच्या कुणाच्या रक्तामध्ये नाही. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर आरोप केलेले आहेत. हसन मुश्रीफ यांनी आपल्या जावयाला 1,500 कोटींचं कंत्राट दिलं असल्याचं त्यांनी म्हटलंय. 30 मार्च 2021 मध्ये हा करार झाला असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय आणि त्यामुळे हसन मुश्रीफ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली. तर दुसरीकडे अनिल परबांवर सोमय्या यांनी टीका केली. अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू झाली असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं. हसन मुश्रीफनी 5 मे 2020 ला फाईल सुरू केली आणि 30 मार्च 2021 ला जावयाला कॉन्ट्रॅक्ट दिला. 100% कोविड मध्ये जावयाला 15,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट देणारा मंत्री त्याचा कौतुक करावं. पुढच्या सुनावणीत कोस्टल बोर्ड मॅनेजमेंट ऑथॉरिटी पर्यावरण सचिव महाराष्ट्राला बोलवलं आहे की या संबंधी आपण काय कारवाई केली आणि त्याचबरोबर मी हे अनिल परबनी बांधलेला रिसोर्ट आहे त्याचे डॉक्युमेंट दिले, त्याची फोर्जरी अनिल परबनी केली आहे, त्याचे डॉक्युमेंट दिले. तर त्या संबंधी त्याची जर चौकशी करावी लागली तर त्यासाठी गृह सचिवांना पुढच्या सुनावणीत बोलवलं आहे. यानंतर बातमी नांदेडमधून. नांदेडमधील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. तुम्ही ईडी लावा की सीडी लावा, हे सरकार पडणार नाही. ये फेविकॉल का मजबूत जोड है, टूटेगा नहीं, अशा शब्दात वडेट्टीवारांनी भाजपला चिमटे काढले. दरम्यान 12 आमदार घेऊन तुम्ही कशी सत्ता स्थापन करणार, असा थेट सवाल वडेट्टीवारांनी बबनराव लोणीकरांना विचारला. की आता सरकार येणार, उद्या सरकार येणार, काय सांगावं, कोणाला बोलावं, काय देश उद्ध्वस्त केला, राज्य उद्ध्वस्त केलं. मागच्या 5 वर्षात कर्जामध्ये टाकलं होतं, कोरोनाचं संकट आलं, महापूर आला, अतिवृष्टी आली, पण ह्यामधून हे सरकार सावरत आलं. अब ये सरकार फेविकॉल का जोड़ बन गया है. फेविकॉलचा जोड़ माहिती है ना, अब ये नहीं टूटेगा, खींच लो जितना खींचना है. ईडी लावा
सीडी लावा, बुरका लावा, चुरका लावा. हे सरकार आता पडणार नाहीये आणि ते सरकार पाडण्याची कोणाच्या मायेची लालची ताकद नाही हे माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी सांगून टाकलेलं. सरकार पडत नाही. रोज मुहूर्त पाहत राहा. हा चिखलात असलेला प्रताप हाच मुहूर्त काढायला लागला, याला कोणती माहित नाही लत लागली. हा रोज सांगते. तो काल परवा लोणीकराला 12 आमदार शिवसेनेचे फुटणार आहे आणि सत्ता येणार आहे म्हणे. अरे येड्या गबाड्या, 12 लोकांनी सरकार फुटते का आणि सरकार येते का दुसरी? 35 आमदार लागतात सत्तेत येण्यासाठी भाजपला आणि 12 आमदारावर सत्ता येते नाही. वासरात लंगडी काय हे शहाणी. अरे 12 तर पहिलेच काढून टाकले आहेत. 12 जोडले तरी तेवढेच होणार. आजा मेला नातू झाला. यानंतर प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. चा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने जय्यत तयारी केली आहे. देशातल्या 100 ऐतिहासिक वास्तूंना तिरंगाच्या रूपात त्याच्यावरती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यावेळी देशात कोरोना लसीचा मोठा तुटवडा होता. देशात कोरोनाच्या लसीकरणाला 16 जानेवारी 2021 रोजी सुरुवात झाली आणि पाहता पाहता आज 100 कोटी डोस पूर्ण झाले. दिल्लीचा लाल किल्ला, हैदराबादचा चार मिनार तसंच कुतुब मिनार या ऐतिहासिक वास्तूंना तिरंग्याची रोषणाई करण्यात आली. यानंतर बघूयात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतात. थेट जाऊया तिथे. इन्फॉर्मेशन लूँगा और उनकी क्या वजह है, कैसे है, ये जान लूँगा. अभी मेरे पास फिलहाल कुछ इन्फॉर्मेशन इसके बारे में नहीं. औरंगाबाद आणि शिरूरच्या ज्या 2 घटना आहेत त्या अत्यंत गंभीर आहे. चौकशी सुरू आहे. मात्र आपण काही डेडलाईन दिलेली आहे का? काय पद्धतीचे आदेश दिले सध्या? नाही, आदेश त्याच्यामध्ये हेच दिलेले आहेत की लवकरात लवकर त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी आहेत ते शोधले गेले पाहिजेत. औरंगाबादच्या घटनेमध्ये बिडकीनला जी घटना घडली ती अतिशय गंभीर अशी घटना आहे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आरोपी शोधले जातील आणि शिरूरच्या सुद्धा आरोपी शोधले जातील. सर, परमवीर सिंह का अभी तक पता चला क्या है? कि मुझे भी कुछ पता नहीं उनका. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे माध्यमांशी बोलत होते आणि अर्थात माध्यमांशी बोलत असताना पत्रकारांच्या काही प्रश्नांना त्यांनी उत्तरं देऊ केलेली आहेत. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर औरंगाबादमधल्या पैठण तालुक्यामध्ये ज्या 2 कुटुंबियांच्या बाबतीत, ज्या 2 कुटुंबांमधल्या महिलांवरती पाशवी बलात्कार करण्यात आला, जी बलात्काराची घटना घडली किंवा दरोडा टाकण्यात आला, त्या विषयाला घेऊन आरोपींचा शोध सुरू आहे आणि लवकरात लवकर दरोडेखोर पकडल्या जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्याचबरोबर परमवीर सिंग यांच्या प्रश्नावरती मात्र स्मिता हास्यकर त्यांनी उत्तर देणं टाळलं आहे. यानंतर प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.